आज आपण डब्यासाठी पापडीची भाजी कशी बनवायची ते पाहूया। पाव किलो पापडी घेतली आहे आणि दाखवल्याप्रमाणे सोलून घ्यायच्या आहे, त्याच्या शेरा काढून घ्यायच्या आहेत। आता तेल गरम करून याच्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, लसूण ठेचलेला, हिंग, बारीक कापलेला कांदा, कांदा थोडासा कमीच वापरायचा, टोमॅटो बारीक कापलेला, मीठ टाकायचं आणि मऊ होईपर्यंत परतून द्यायचं आहे। आणि ही भाजी आहे ना लोखंडाच्या कढईत किंवा तव्यात बनवा, खूप छान लागते। आता याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे, हळद, धना पावडर, जिरा पावडर, मसाला टाकायचा आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे मसाले जळणार नाही। परतून घ्यायचा आहे चांगला मसाला, नंतर पापडी धुवून टाकायची आहे। आता वाफेवर ही शिजवून घ्यायची आहे। पाणी लागलं तर पाण्याचा हापका मारा थोडासा किंवा मग झाकण ठेवून झाकणावर पाणी ठेवा। चवीनुसार याच्यामध्ये थोडासा गूळ टाकायचा आहे। 15 मिनिटं भाजी आपल्याला लो फ्लेमवर शिजवून द्यायची आहे। आता याच्यामध्ये शेवटी आवडत असेल तर शेंगदाण्याचा थोडासा कूट टाका, वरून कोथिंबीर टाकायची, मिक्स करायचं आणि भाजी लगेच काढून घ्यायची आहे।